स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुक्ताफळं उधळल्याचं पाहायला मिळालं। तरुणीनं आरडाओरड केली नाही म्हणून आरोपीला अत्याचार करता आला। घटना बळजबरीनं घडली नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे संतापजनक वक्तव्य केलंय। दरम्यान योगेश कदम यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना महिला सुरक्षित नाहीत असं नाहीये, मात्र अशा घटना सतत घडत असतात असं धक्कादायक विधान मंत्री संजय सावकारे यांनी केलंय। तर मंत्र्यांनी जपून बोलावं असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचे कान सुद्धा टोचले। घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला नाही, त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला। म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटीने नक्कीच चुका केलेल्या आहेत। कारण शेवटी जी बसच्या बाजूलाच चौकी होती, त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्यारीत्या त्यांना करायला त्याला ते इझी झालं। ती घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। महिला असो की पुरुष असो, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे। फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे। सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते। जसं मी सांगितलं, गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात। त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच असतं। योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं। योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग होतो आहे, बलात्कार होतो आहे आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हणे, हा त्यांचा शब्द आहे। तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही। म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे। आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय त्याबद्दल नक्कीच पोलिसांचं अभिनंदन। काय म्हणतो आपला मंत्री, किती ओरडलीच नाही। अरे काय लाज लज्जा शरम हया, ती ओरडली नाही। अरे काय तुला लाज वाटते की ना, तुला आया बहिणी आहेत की नाही? एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं की तिच्यावर बलात्कार झाला पण ती ओरडली नाही। लहान आहे म्हणजे तसं काय फार वयाने हे नाही, पण त्याच्या माझं त्याच्या वडिलांना सांगणं असेल तुम्ही फार परिपक्व आहात, सांगा त्याला हे असं बोलायचं नसतं। योगेश कदम राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जे इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट केलं, असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात, हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो। अशा ह्या इनसेन्सिटिव्ह मंत्री जे आहेत, असंवेदनशील मंत्री आहेत योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे। संवेदनशील विषयामध्ये कोणतेही विधान करताना खरं म्हणजे त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। संपूर्ण राज्यात नाही तर देशभरामध्ये या घटनेचा निषेध होतोय। कुणी मंत्री असतील, कुणी राजकीय पक्षाचे पुढारी असतील, त्यांनी अशा प्रकारचे विधान करणं हे निश्चितच योग्य नाही आहे। अशी विधानं करणं त्यांनी टाळलं पाहिजे असं माझी त्यांना सूचना आहे।